निष्ठा, कर्तव्य आणि संघर्षाचं दुसरं नाव आदर्श सरपंच भगवानदास केंगार। जत सारख्या दुष्काळी भागातील 3000 लोकसंख्येच्या शेड्याळ गावचे आदर्श सरपंच ते सांगली विधानसभेची महत्त्वाची जबाबदारी हा भगवंतदास केंगार यांचा प्रवास थक्क करणार आहे। पक्षाच्या कठीण आणि संकट काळातही डगमगून न जाता शिवसेना आणि ठाकरे घराण्याशी गेल्या 25 ते 30 वर्षापासून एकनिष्ठ राहिलेले सांगली जिल्ह्यातील एकमेव ठाकरे ब्रँड सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे। सांगली जिल्ह्यातील 700 ग्रामपंचायतींपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते एकमेव आदर्श सरपंच आहेत। पक्षाचे आंदोलन असो वा कोणताही कार्यक्रम भगवानदास केंगार नेहमीच अग्रभागी असतात। नुकताच त्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडत सांगली विधानसभा क्षेत्रातील त्यांच्या विभागातील BLO फॉर्म गोळा करून शिवसेना जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्याकडे सुपूर्द केले। शेड्याळ गाव ते सांगली असा 150 किलोमीटरचा प्रवास करून गावची सरपंच पदाची आणि पक्षाची संघटनात्मक अशी दोन्ही कर्तव्य तितक्याच ताकदीने सांभाळणाऱ्या केंगार साहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडंच आहे। अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा संपूर्ण पक्षाला अभिमान आहे। जत सारख्या दुष्काळग्रस्त भागातील 3000 लोकसंख्या असलेले शेड्याळ गावचे आदर्श सरपंच भगवानदास केंगार हे सध्या सांगली जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनलेत। गेल्या 25 ते 30 वर्षापासून शिवसेना आणि ठाकरे घराण्याचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे केंगार संकट काळातही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले। सांगली जिल्ह्यातील 700 ग्रामपंचायतींपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते एकमेव आदर्श सरपंच आहेत। पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आणि कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो। सरपंच पदाची धुरा सांभाळत असतानाच ते सांगली विधानसभेची जबाबदारी देखील उत्तम प्रकारे पार पाडत आहेत। नुकतेच त्यांनी आगामी विभागातील BLO फॉर्म भरून घेण्याचं काम पूर्ण केले आणि हे फॉर्म शिवसेना जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्याकडे सुपूर्द केले। आपले गाव ते सांगली असा तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करत ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न आणि पक्षाची संघटनात्मक जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर केंगार यशस्वीपणे लढत आहेत। त्यांच्या या अथांग परिश्रमाचे आणि निष्ठेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे।